1 वाजली. सगळं काम आवरलं. सकाळचा व्हिडिओ कोणी बघितला काय माहिती. आणि चक्क खूप आबळ आलेलं आहे. झिमझिम पावसाला सुरुवात झाली. थोडा म्हणजे ह्याच्यात आम्ही सकाळपासून सरपणाची तयारी चालली होती आमची. आणि इकडं बघा झाडांचं कसं हे झालेलं आहे. झाडांना सगळ्यात भारी फक्त झाडांना आनंद होत असेल पाऊस यायचा म्हणल्यावर माणसांपेक्षा. परवा दिवशी मिरच्या ह्या लावलेल्या बघा कशा आल्या ते किती मस्त फुलल्यात बघा. वांगी ही पालक तर आयताच उगवून आलेला आहे. पालकाची भाजी, मिरच्या एकदम छान सुंदर अशा ही झालेल्या आहेत. आणि इकडं गवार पण चांगलीच उगवायला लागली आहे आताशी. इकडे सगळीकडे गवारच लावली आहे. पाठीमागच्या कॅमेराने तुम्हाला दिसतंय किती 2-2 पानावरती नाजूक आलेलं सारे गवार आहे. उगवायला लागली आताशी. आणि आता वड पौर्णिमा जवळ आली त्यामुळं वडाचं सगळं मस्त करून घेतलंय वडासाठी. कारण का आता बायका येतात ना वडाला. मला वाटतं रविवारी आहे वट पौर्णिमा. आणि मका इतकी सुंदर उगवली, भिजवायची काय गरज नाही आता. वलीच आहे कारण का असं आभाळ आलेलं. थोडंसं टिपाकते पण लय याय नाही. वाट बघतोय आम्ही लय यायची. मका बघा उगवली का दाट दडप. गवत हाय बरं का आले, पण आता ती गवताचं औषध मारायचंय. त्या दिवशी तिकडं ते दंड हे वडलेलं ते अजून 3 वापर राहिले, ते उगवलंच नाही. ते वांग्याला वांगी आली बघा. लागली यायला. दिसली का घरगुती वांग्याचं आता कालवण सुरू झालं म्हणायचं. त्या दिवशी पण आणून लावलेत पण एवढी लावली नाही, ही पहिली होती त्याच्यामुळं. खूप थंडी वाजायला लागलेली आहे. वाजती थंडी. आज गार वार सुटले. फक्त पावसाची वाट बघतोय. रानात जायचं होतं अगं यायला आणि त्यांना गवात आणायला, पण बापू कुठतरी गेला आत्ताच. बापू म्हणलं असते एवढं आभाळाचं ही जाऊन द्या, येतोय का काय पाऊस काय माहीत नाही. सकाळी सगळं झाडून काढलं होतं. परत ना वारं सुटले, ती पाला यायला लागला. कसं झालंय आमच्या घराभोवतीचं वातावरण सांग. आत्या झोपल्यात आतमध्ये. थोड्या वेळ आराम. मी लावलं होतं टाकीत पाणी, मोटर चालू केली तेव्हा ते गोल गोल फिरत कडवळ आणलेलं आहे बरं का कालचं, झाकून ठेवले. पण आणि थोडंसं आणावं. गार लागते पाऊस अंगावर पडल्यावरती. फिरावं म्हणलं तुमच्याबरोबर गप्पा मारीत आमच्या तर उंबरीचं झाड पण आलेलं आहे. मोठं व्हायला लागले आता. कसं वाटलं आमच्या घराभोवतालचं वातावरण सांगा पटकीने. छान अशी काहीतरी कमेंट करा. आणि आता इथंच बसते दारात कारण का थोडा पाऊस यायला लागलाय. लय यायची वाट बघते मी. मला वाटतं पुण्या मुंबईला पाऊस चालला असून त्याच्यामुळे हे असलं बारीक शितुडं येतंय आम्हाला वासार. धुंडावले आबाळ नुसतं. केसागत बारीक दिसतंय तुम्हाला, हो का? दिसत असेल. मस्त पैकी येईल. बघू आता किती येतोय बघा. चला असा पाऊस यायला लागलेला आहे बघा. तर मग तुम्हाला म्हणलं होतं ना मी कसा किती पाऊस येतोय किती नाही. सगळ्यात पेक्षा झाडं बघा तुम्ही, झाडं किती त्यांना आनंद वाटतोय, किती मस्त वाटतंय त्यांना. असे मस्त छान आणि लयच भारी वाटतं ते. असा परिसर झालाय का नाही. मला वाटतं 2-3 मोठं पाऊस आलं तर तिथं पलीकडे तळ्यात पाणी साचू शकतं. तळ्यात पाणी आल्यावरती तुम्हाला तर माहिती आहे कसं काय नजारा दिसतो. एकच नंबर छान सुंदर. रानात जर गेलो असतो तर आमची आता फजिती झालेली असती, पण नशीब बापू म्हणलं राहून द्या, एवढं बघा काय होतंय काय नाही ह्या आभाळाचं, म्हणून थांबलो होतो. नाही तर रानातनं भिजतच यावं लागलं असतं. इथं मस्त घरात बसलेली आता तिकडे झोपल्यात. आणि आता पावसाचा आनंद घेऊया. बराच दिवस झाला असा पावसाचा काही आनंद घेतला नव्हता. रोज काम कामातच व्यस्त.
आता पावसाने थोडी मोकळीक दिली आम्हाला कामाला. तिकडं अन्नाचं चाललंय काय माहिती, त्याचं कॉलेज भरलं नाही अजून. मोबाईल बघतोय तो. आणि ज्ञानेश्वरी जाती शाळेत, तिचं भरलेलं आहे सगळं. हा आता त्याचं कॉलेज भरण मग तो जाईनच. आणि ज्ञानेश्वरीचं पण सगळं सामान आणायचं आहे. आता तिला वह्या पुस्तकं शाळेत मिळली, सायकल मिळलेली आहे, दप्तर बाकीचे बऱ्याच काय गोष्टी लागत्या शाळेला. त्या आता 8वीला गेलेले आहे. कपडे हे सगळं आणायचे मस्तपैकी आता. तर काय घ्यायचे काय नाही तुम्हाला आता टाकीन मी व्हिडिओ. जाणार आहेच आम्ही तिला घ्यायला. ती शाळेत गेली, स्कूटी घेऊन गेली. आज शाळेतून आल्यावरती तिला आणायचं सामान. तर बघू चला. आणि हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला माझा, छोटा काढलेला आहे, तर सांगा. आणि पाऊस पण आता किती येतोय किती नाही माहीत नाही. नेटाला तर लागलाय आज बाबा. आम्ही नव्हतो महाबळेश्वरला गेलो त्यावेळेस इथं पाऊस पडला होता 2-3 दिवस. त्यावेळेस काय आम्ही इथं नव्हतो. आणि आज आहे घरी. आज मी आल्यापासून आज पाऊस यायला लागलाय. नाही तर नुसतं आबाळ झिमझिम असं थोडा यायचा, एवढं काय ओढलं होत नव्हतं. पण आज आता चांगल्या बऱ्यापैकी झालंय म्हणावं लागेल. तर असो, बाय सगळ्यांना, शुभ दुपार. आणि तुमच्या इकडे कुठं पाऊस आहे सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आम्ही इंदापूर तालुक्यात काजड शिंदेवाडे आमचं गाव आहे. इथं आम्हाला पाऊस सुरू झालेला आहे. आता सध्या वाजलेला आहे 1:15. आणि 1:15 वाजता बरोबर पाऊस यायला लागलेला आहे. बाय सगळ्यांना.